ज्या ज्या रोजच्या जीवनाच्या वस्तू आहे, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत सर्वसामान्य आर्थिक दुर्बल व्यक्तीला ज्या वस्तू रोज वापरायला लागतात त्या वस्तूवर जीएसटी काही तर माफच करून टाकली आहे आणि आता काहीला तर 5% पर्यंत दिली आहे। त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीला ट्रॅक्टर आता बघितलं तर 70,000 रुपये कमी झालं। आपण कार बघितल्या त्या 80 हजारांनी या ठिकाणी कमी झाल्या। म्हणजे एक मोठा रिलीफ जे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी निवडणुकीमध्ये जो संकल्पनामा दिला होता, आमचं सरकार हे गरीब कल्याणाकरता आहे, आमचं सरकार हे मध्यमवर्गीयाच्या कल्याणाकरता आहे। आजच्या या जीएसटीच्या नवीन रिफॉर्म्समुळे संपूर्ण देशामध्ये नवपरिवर्तनाची एक लाट आली आहे आणि सर्वात महत्त्वाचं काय, स्वदेशीचा वापर। आज भारतीयांनी स्वदेशीचा जर वापर केला आणि त्यावरचा जीएसटीचा जो रेट शून्य करण्यात आला अनेक ठिकाणी अनेक वस्तूवर, तर स्वदेशी वापर वाढेल। भारतीय बनावटीच्या कंपनी जे उत्पादन तयार करतात त्यांना मोठी मदत मिळेल आणि आपल्या भारतातला पैसा भारतामध्ये राहील। विदेशी वस्तू खरेदी करून विदेशात पैसे पाठवण्यापेक्षा भारतातला पैसा भारतात राहिला पाहिजे आणि तो पैसा इथल्याच अर्थव्यवस्थेला चालना दिली पाहिजे। म्हणून या ठिकाणी स्वदेशीचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा मूलमंत्र माननीय पंतप्रधान मोदीजींनी दिला आहे। त्यामुळं मला असं वाटतं या भारतवर्षामध्ये विकसित भारताचा 2047चा जो संकल्प मोदीजींनी केला त्या संकल्पाला जोडून कालचा जीएसटीचा निर्णय झाला आहे। कोराडी मंदिरात यावेळेस चांगल्या सुविधा करण्यात आल्या, प्रचंड मोठी गर्दी आहे आज स्वयंभू दर्शनासाठी। आज आई महालक्ष्मी जगदंबेचा नवरात्र सुरू झाला आहे आणि या नवरात्राच्या माध्यमातून आई महालक्ष्मी जगदंबा जो आशीर्वाद आपल्या भक्तांना देणार आहे, हा आशीर्वाद महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या पुढच्या जीवनाकरता सर्वांचं जीवन मंगलमय राहो, कुणाच्याही घरात अमंगल घटना घडू देऊ नको आणि शेतकरी राजा, शेतकरी बळीराजा, शेतमजूर ज्यांच्यावर ही आपत्ती आली आहे अतिवृष्टीची, या अतिवृष्टीच्या भयंकर आपत्तीतून निघण्याकरता आमची आई महालक्ष्मी जगदंबा सर्वांचं रक्षण करेल आणि सर्वांचं त्या ठिकाणी जे नुकसान झालं आहे ते या ठिकाणी सर्वांना आधार देईल, एवढंच आई महालक्ष्मीला मी मागणार आहे। कर्नाटकमध्ये जातीय जनगणना होता, काय सांगाल? देशात होणार आहे। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आता माध्यमांशी संवाद साधत होते। पंतप्रधान मोदी यांनी काल जे देशाला संबोधन केलेलं आहे त्यावरती देखील बावनकुळे यांनी भाष्य केलेलं आहे। मोदींमुळेच सर्वसामान्यांना आता दिलासा मिळालेला आहे, अनेक वस्तूंवरील जीएसटी हा देखील माफ करण्यात आलेला आहे असं बावनकुळे म्हणालेले आहेत।